की तुमच्याकडे एवढा पैसा आला कुठून? जर उद्धव ठाकरेंना जर एवढ्या मर्सिडीज दिल्या असत्या तर आतापर्यंत उद्धव साहेबांनी 2 मर्सिडीजची मोठमोठी शोरूम टाकली असती. नीलमताईंनी बोलताना जरा भान ठेवायला हवं होतं, खाल्ल्या अन्नाला जागायला हवं होतं. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबत बोलताना विचार करायला हवा होता. ताई काय म्हणणं आहे? आपण बघतोय तुम्ही नीलमताईंच्या घराच्या बाहेर आले, जोरदार घोषणाबाजी देताय, काय नक्कीच आज दुपारी एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये त्यांनी जेवढे मर्सिडीज दिले ते सगळं आम्हाला आजपर्यंत डाटा द्यावा आणि एवढ्या मर्सिडीज कोणत्या एकाच्या नावावर असलं आम्हाला तरी असं त्यांनी आतापर्यंत त्याच्या पावत्या टायरवाले काकू कुणाला म्हणताय? टायरवाले काकू आम्ही नीलमताईंना बोलत आहोत, कारण त्यांनी आज मर्सिडीज भेट देण्याची गोष्ट केली. ही भेट आम्ही त्यांना देतोय, आता ही घ्या आणि याच्यातनं गोल गोल फिरा. ज्या नीलम गोरे वाढदिवसाच्या वेळेस आमच्या सामान्य कार्यकर्त्यांना मंडप घालायला सांगतात, सामान्य कार्यकर्त्याला एलईडीच्या माळा लावायला लावतात, त्यांना खर्चात घालतात, प्रत्येक वेळी तिकीट देताना पैशाची मागणी होते. याबाबत नीलमताई बोलतील का? स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून नेमकं काय काय होतं याबद्दल सुद्धा नीलमताईंनी बोललं पाहिजे. मुळात इथे हा प्रश्न आहे की तुम्ही जर एवढ्या मर्सिडीज दिलेल्या आहेत, ही मर्सिडीज आज त्यांच्यासाठी आणलेली आम्ही त्यांना दाखवायला की असल्या मर्सिडीज कार उद्धव साहेबांना त्याची लालसा नाहीये. मोठमोठे नेते एवढा गंभीर आरोप त्या करता आहेत याचा जरा तरी विचार करायला हवा होता. मग एवढ्या मर्सिडीज त्यांनी दिलेल्या आहेत तर तेवढ्या मर्सिडीजच्या पावत्या त्यांनी दाखवाव्यात आणि ईडीची चौकशी या निमित्त त्यांना लावली गेली पाहिजे की एवढा पैसा नीलमताईंकडे आला कुठून. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. कारण त्यांना आता पुढच्या पदाची लालसा आहे. आता त्या सभापती पदापर्यंत पोहोचलेल्या आहेत, उपसभापती आहेत, त्यांना अजून मोठ्या पदाची लालसा आहे. त्यामुळे आता काहीतरी बेछूट आरोप करायचं, सगळ्या मीडियाचं आणि शिंदे गटातल्या नेत्यांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करायचं, जेणेकरून आपल्याला पुढे काहीतरी मिळेल. कारण उद्धव साहेबांवरती टीका केल्यानंतर ती टीका संपूर्ण जगामध्ये गाजते. ठाकरे यांची माफी मागावी. पोलिसांनी परवानगी दिली तर या सगळ्यांना जे आहे ते पोलिसांकडून करायचं काय? नाही, आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि नीलमताईंच्या घरात पोहोचण्याचा प्रयत्न. काय करायचं? घरात पोहोचून ते नाही घरी. काय झालं त्यांना कळलं पाहिजे की शिवसैनिक पोलिसांची यंत्रणा वापरून आम्हाला घाबरायचा प्रयत्न 100% याच्यानंतरही करणार. त्यांच्याकडे एवढा एकच मार्ग आहे परंतु आम्ही त्यांच्या कुठल्याही धमक्यांना, त्यांच्या कुठल्याही कृत्यांना आम्ही घाबरत नाही. कारण आम्ही आमच्या रक्तात शिवसैनिक आहे. आमच्या सगळ्या श्वासामध्ये बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत. आम्ही वाट बघतोय त्या जेव्हा येतील त्यांच्या घरामध्ये आम्ही गाडी फेकून मारून त्यांना दाखवणार ही मर्सिडीज. यापुढे तुम्ही आक्रमक राहणार जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत चालूच राहणार आहे. बेसवरती कुठल्या बेसवरती त्या म्हणाल्या की आम्ही मर्सिडीज एक एक आम्हाला द्यावी लागते. मग तुम्ही त्या पावत्या सादर करा. तुम्हाला चांगलं वाटत
तुम्ही किती काळा धन कमावला खाली घ्या. मर्सडीजच्या बदलीने तुम्ही पद घेतलं म्हणताय, त्या मर्सडीजच्या बदलीमध्ये तुम्ही किती काळा धन कमावला असेल याची चौकशी ईडीने लावली पाहिजे, याची चौकशी सीबीआयने केली पाहिजे. जे ईडी सीडी आमच्या मागे तुम्ही लावतात बरेच ना. आरोप निलमताईवर सुद्धा केलेत. बरेच आरोप अजून एक निलमताई. महत्वाचा एक आरोप असा आहे, ज्या वेळेला त्या आमच्या पक्षामध्ये होत्या तर मातोश्रीला कुणी आतमध्ये जायचं, कुणी साहेबांची भेट घ्यायची, बॅरिकेड कुणासाठी लावायचं, पक्षामध्ये प्रवेश कुणाचे घ्यायचे, कुणाचे नाही घ्यायचे, साहेबांपर्यंत कुणाला पोहोचू द्यायचं, कुणाला नाही पोहोचू द्यायचं, इथपर्यंत जर त्यांच्या हातामध्ये होता तर तुम्ही विचार करा की त्यांनी आतापर्यंत किती कमावलं असणार आहे. पण आता तिला साडी घेतल्याशिवाय आम्हाला भेटीची भेट असायची. साडी घेतल्याशिवाय अरे सागर. भेटीची भेट असायची. साडी करावी लागायची. तुम्ही किती साडी आणि ती साडी तुम्हाला साहेबांना भेट द्यायला गिफ्ट द्यायचे, मग त्याच्या कार्यकर्त्यांकडनं ते किती गिफ्ट घ्यायचे. बरोबर आहे. त्याच्या दागिने, हिऱ्याचे दागिने, गळ्यातला, हातातला, किंवा त्यांची पर्स सुद्धा ती मॅचिंगच असायची. किंवा ती साडी सुद्धा त्यांनी कधी घातली नाहीये. आम्ही दिलेली आहे.